पाहुणी त्यांचा पराक्रम, इंग्रजांचे काळीजही भीतीने धडधडले. या स्वातंत्र्यवीरामुळेच या भारतभूमीवर तिरंगा ध्वज फडफडले. या स्वातंत्र्यवीर शहीदांना प्रथमतः अभिवादन. या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी लाभलेले अध्यक्ष, मंचावर उपस्थित मान्यवर, प्रमुख अतिथी, माझे सर्व शिक्षकवृंद व माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. उजळली आज प्रजासत्ताक दिनाची मंगलमय प्रभात. देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात. भारत मातेला वंदन करूनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज आपण इथे एक दिवस साजरा करायला नाही, तर एक इतिहास घडवायला जमलो आहोत. आज 26 जानेवारी आहे, पण हा केवळ कॅलेंडरवरील एक दिवस नाही. हा दिवस आहे भारत स्वतःचा मालक झाला त्या क्षणाचा. मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, पण 26 जानेवारी 1950ला आपण खऱ्या अर्थाने राष्ट्र बनलो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिले, पण ते लिहिताना त्यांनी केवळ कायदे नाही, तर स्वप्न लिहिली. त्या स्वप्नांत होते समानता, स्वातंत्र्यता, बंधुता आणि न्याय. आज प्रश्न असा आहे, आपण त्या स्वप्नांचे रक्षण करतोय का? मित्रांनो, आपण रोज ध्वज पाहतो, पण कधी विचार केलाय का? केशरी रंग सांगतो त्याग समर्पण करा, पांढरा रंग सांगतो शांती राखा, हिरवा रंग सांगतो प्रगती करा, अशोक चक्र सांगते सतत पुढे चालत रहा. म्हणजेच थांबणं हे भारताच्या DNA मध्येच नाही. मित्रांनो, देश चालवणं फक्त नेत्यांचं काम नाही, देश घडवणं विद्यार्थ्यांचं काम आहे. आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा शास्त्रज्ञ, उद्याचा सैनिक, उद्याचा शिक्षक, उद्याचा पंतप्रधान. जर तुम्ही आज अभ्यासाला वेळ दिला नाही, तर उद्या देशाला किंमत मोजावी लागेल. मित्रांनो, देशाला धोका बाहेरून नाही, देशाला धोका आहे आळशीपणातून, अज्ञानातून आणि भ्रष्टाचारातून. आणि हे सगळं थांबवू शकतो देशाचा आजचा जागृत विद्यार्थी. मित्रांनो, भारत म्हणजे फक्त जमीन नाही, भारत म्हणजे आपण सगळे आहोत. आपण सर्वजण या भारतभूमीची लेकरे आहोत. जर आपण बदललो तर भारत बदलेल. जर आपण जागे झालो तर भारत महासत्ता बनेल. हेच खरे देशभक्तीचे पाऊल आहे. चला तर मग, आज या प्रजासत्ताक दिनी संकल्प करूया. मी चांगला नागरिक बनेन, मी संविधानाचा सन्मान करेन, मी माझ्या देशासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन आणि माझ्या देशाची मान मी कधीही खाली झुकू देणार नाही. जय हिंद, जय भारत.